नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या, म्हणजे तुमचं नाव आणि पत्ता सांगा. राजेंद्र मोरे. हां, गाव लोणकडी, तालुका धुळे. ओके, म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये तालुका पण तुमचा धुळेचे. बरं, आता इथं आपला गोठ्यामध्ये किती गायी आहेत? 4 गायी आहेत. 4 गायींमध्ये तुम्ही मिल चार्जरचा वापर करताय. बरं, तुम्हाला मिल चार्जरची माहिती कशी भेटली? नाही, आम्ही ते साखरे 3 खत लयल होतं. हां हां हां. ते खत म्हणजे एक बॅग दिलं होता. हां हां 3 किलो. हां. मग ते असे मग एक गाय होती मापा, ती आजारी पडेल होती. मग तिला पहिले मी खावाळं, मग मी भेवाईन काय खावाळं नाही तिले, म्हणजे जाऊ बोवायचे. मग नंतर तिला आपण खावाळं, मग तिला रिजल्ट म्हणजे चांगलं भेटलं. रिझल्ट चांगला भेटला म्हणजे नेमकं काय झालं? चांगली घेईन ती का आजारी पडेल होती म्हणजे 8-9 हजार रुपया दवाखाना मी टाकत. अच्छा, 8-9 हजार टाकलं होतं. ते वापरल्यानंतर मग दवाखाना बंद कर दिलं ना. दवाखानाच बंद बंदच कर दिन. म्हणजे कटाय गे तुम्ही तिले, मग बंद कर दिलं. मग ते खावाळं म्हणजे एवढं होतं का ना मी. मग ते परत मी ते बॅग नंबर आपल्याला काही एवढं वाचता येत नाही, ते एवढं होतं का मी तेव्हा मग ते चालू करावं. अच्छा, म्हणजे ती की तुम्ही चार्जर लाईन काय आजारी होती, त्यांनी मिल चार्जर वापरलं. तिला 8-9 हजार रुपये खर्च लागायचा दवाखान्याचा, तो त्यांचा पूर्ण खर्च बंद झाला. अच्छा. हा, म्हणजे मिल चार्जर मुळे 8-9 हजार रुपये त्यांचे दवाखाना बंद झाला. अरे बाप, डॉक्टरच बंद झाला त्यांचा. आणि दूध काय फरक पडला तुमचे? दूध म्हणजे खावाडू त्या ते चांगलं फॅट बी लागत, ते बी लागत. कितला फॅट लागत पहिले काय नाही 2 असे लागत. 2च लागत. आता 3, 4 पर्यंत लागत का? लागत नाही. आणि काय भाव भेटत दूध ना? त्याचे काय कमी झाले, 30 बी पडत, 35 बी पडत. 35 मग नाही घर राहत ना, म्हणजे खावा ना, घर खावा. मग चांगलं 1 नंबर होता. पहिल्या दुधामध्ये आणि आताच्या दुधामध्ये काही फरक वाटतो का नाही? फरक वाटतो. काय फरक वाटतो? नाही, पहिले असे पिवळेपणा होता. आता माहित ना दूध नाही माहिती. अच्छा. नाही, अनुभव शेत माले म्हणजे आज कमी 2 वरीस पहिला वापरला. आणि हेच बाग 3 बी लयस नाही, ते साखरे 3 बी लयस आहे. अच्छा. हा 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 हा. आणि जनावरांचे समजा अंगाला काही फरक पडला का नाही? मग अंगाला वाटत ना आपण काय काय फरक? येत नाही थोडे चिकनेपणा येत. आणि शेण चारा खाणं, शेण घट्ट येस, चारा खा, काही बी टाक द्या, कोयडा, हा सगळं काय लागेल समोरच घे ना. बरं, मग कुठे काय केली. अच्छा. सध्या ते हिरवा चारा नाही, दूध पण म्हणजे जर खावाडा आपण हा 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 ते बंद जर कर ना, म्हणजे लई कमी होईल दूध. म्हणजे मिल चार्जर बंद केल्यावरती कमी होऊन जातं. जर खावाडत हा ते लगे वाढेल. बरोबर का नाही? कितला महिन्यापासून वापरायला? 2 एकर आई वाचली बी म्हणजे ती गाय नाही. मग तिले बी म्हणजे तिले जर ते खावाडू ना, ते हाती थोडं चारानं कमजोर म्हणजे थोडं आई घेते. हा 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 हा. ते 1 नंबर वाचलं होतं. आई बी तशीच होत. अच्छा, हे पण ते बी खावाडू मी. हा, आता काही थोडं दूध कमी होईल त्यां करता इथले बंद कर दिलं. अच्छा, फक्त या मोठ्या मोठ्या गायींना चालू आहे. इथले चालू आहे. ओके, म्हणजे वापरून एकंदरीत तुम्ही समाधानी आहे? हा, समाधान. बरं, जे दूध म्हणजे समजा दुग्ध व्यवसाय करतात किंवा ज्यांचा गोठा वगैरे, त्यांना तुम्ही काय सांगू शकता मिल चार्जरचं मत वापरायला पाहिजे का नाही? पहिल्यांदा एक आणून अनुभव लिहायला पाहिजे. 1 किलो ना असे भेटत ना ते. हा हा. वापराना पहिले 1 किलो लिहापेक्षा एक बॅग लिहा पाहिजे 5 किलोची. पहिले मी असे ना मग 2 किलो लवू, 3 किलो लवू. मग ते असे येस ना, म्हणजे आपले येस ना दुकान काही अनुभव नाही होता कुसुंबाले. आम्ही साखरे त्यांचे खत बी वापरता, आम्ही काही दुसरं खत नाही वापरतो, तेच वापरतात. अच्छा, म्हणजे यासाठी वैदिक पण वापरतात? तेच वापरताना म्हणजे 3 वर्षून. हा ना. कांदा टिकवणं काय अनुभव होता तुम्हाला? कितला महिना टिकाला ते ना म्हणजे 8 म्हणजे 12 महिना पावर टिकणं. आणि सड नाही कांदा. म्हणजे तुमची टिकवण क्षमता जास्त. 12 महिने त्यांनी जाळीत कांदा टिकवला आणि कांदा 1% बी सड झाला. अरे बापरे. म्हणजे तेच अनुभव आहे ते करता. आम्ही त्यांना ते कोणतंच खत वापरता नाही. अच्छा. हा, तेच करता. साखरे 3 लयता आम्ही. हा हा हा. काय टाइमला एकचा पहिला होईल याच पहिला. अच्छा, म्हणजे तुम्ही एकंदरीत वापरून समाधानी आहेत? मिल चार्जर वापरून तुम्हाला डॉक्टरच बनवून घ्यावं. अहो, ते काय होय ना, पहिले त्या थैलीत मा त्या साखरेवालाने डेमो दिलं होतं. म्हणजे गायची खवाडी का गायच नाही अशी, म्हणजे ते बी स्टार्टिंगला सुरुवात होईल होती. मग मी काय कर ते खत नाही जे भो, मी काय खवाडा
मग ती एक अशी इळ होता कमी मोबाईल मा ती थैली आपल्याला काय वाचता येत नाही तेव्हा मग ते का ते गाईतले खावाडा नाही ती गाय आजारी पडेल होती तिले मी खावाडा आणि तिले पहिले 8-9 हजार रुपये दवाखाना करेल होतं बरोबर मग ते खावाडा नंतर ती ना एक नंबर मध्ये चांगली होई टणटणात होई ती बर 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 ठीक आहे दवाखाना वगैरे जायची काही नाही तवच ना मग करते ना ते अच्छा ठीक आहे काहीच नाही बी नाही ते. चालेल ठीक आहे तुम्हाला इथं मार्गदर्शन आणि माहिती वगैरे हेमंत सरांकडून भेटते सर तुमचं नाव आणि तुमचं फर्मचं नाव आणि मोबाईल नंबर नमस्कार माझं नाव हेमंत पाटील आपलं स्वराज्य ॲग्रो कुसुंदाला शॉप आहे स्वराज्य ॲग्रो नावाने आपला मोबाईल नंबर 8767877721 ओके आपल्याकडे सर्व वैदिकचे प्रोडक्ट व मिल चार्जर मिळून येईल ओके सर ओके म्हणजे काही लोकांना जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते तुमच्याशी बोलू शकतो करू शकता चालेल धन्यवाद सर